चला आपण दर्शन करूया. हे आपलं भव्य दिव्य पद्मासन दर्शन, पद्मासन शिवलिंग दर्शन सोहळा. इथं आम्ही लावले राजयोगाचे फायदे. त्यामध्ये राजयोग केल्यानंतर अनेक फायदे आहेत आणि त्याच्या अपोजिट आहे शिव आणि शंकर म्हणजे काय, दोघांमधला फरक आहे. जो महान फरक आम्ही काय करतोय, सर्वांना सांगतोय की शिव आणि शंकरचं दोघांचा आपल्यामध्ये कनेक्शन काय. हा तर आपण आता पाहणार आहोत, आपल्या ब्रह्माकुमारी संस्थेला 90 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे आपण या वर्षी एक प्रोजेक्ट ठेवला आहे, ते म्हणजे 90 शिवलिंगाचे दर्शन आणि त्याचा आशीर्वाद. म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आम्ही ही 90 शिवलिंगांची नावं काढलेत आणि प्लस त्याच्या मागे 90 शिवलिंगांच्या नावाचा अर्थही सांगितलेला आहे. आणि आपण आता पाहू आपलं पद्मासन भव्य शिवलिंग. एक मोठं शिवलिंग ठेवून आपण कमळामध्ये पद्मासन भव्य शिवलिंग दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि 12ही शिवलिंग त्याच्या बाजूला कमळ फुलामध्ये आहेत. आणि ही सृष्टी चक्र, आपल्या सृष्टीची जी माहिती सांगणारं चक्र आहे, हे सृष्टी चक्र. आणि महाशिवरात्री निमित्त 90वी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण पाहणार आहोत की आपला हे लावण्याच्या मागचा उद्देश काय, शिवरात्रीचं महत्व काय. तर चला. तर आपण सर्वात पहिल्यांदा पाहणार आहोत या ब्रह्माकुमारी संस्थेचे सेवा केंद्र. देश आणि विदेशामध्ये हे जे मेन रिट्रीट सेंटर्स आहेत त्यांचे फोटोज लावलेले आहेत. आणि 8,500 पेक्षा जास्त सेवा केंद्र आपल्या भारत देश आणि विदेशामध्ये 140 देशांमध्ये ही संस्था कार्य करते. आता आपण इथं पाहणार आहोत आपल्या संस्थेचा परिचय. ही संस्था 1936 सालापासून सुरू होऊन आता ती 90 वर्ष पूर्ण करते ही संस्था. आणि खूप सुंदर हिचा परिचय आहे. अशी एकमेव संस्था आहे जी महिला चालवती. आणि या संस्थेमध्ये कुणालाही कशाचंही बंधन नाहीये, कोणीही येऊन इथं आध्यात्मिक ज्ञान घेऊ शकते. आता त्या संस्थेमध्ये कुठलं ज्ञान दिलं जातं.